हाय व्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत पिवळ्या वाटाण्याची भाजी। त्यासाठी इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत, 2 हिरवी मिरची, 8 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं। हे आपण वेगळी पेस्ट बनवणार आहे आणि टोमॅटोची वेगळी पेस्ट बनवणार आहे। ते मी छोटे 5 टोमॅटो घेतलेले आहेत, त्याची वेगळी पेस्ट बनवायची आहे। आणि आपल्याला भिजवलेले वाटाणे मीठ टाकून कुकरला लावून घ्यायचे आहेत, शिजवून घ्यायचे आहे। तर आता ते पहा, इथे आपण कांद्याचं वाटण वाटून घेतले आहे आणि इथे टोमॅटो वाटून घेतलेले आहे। आता आपण भाजीला फोडणी द्यायची आहे। हे पहा, आपण जे वाटाणे उकडून घेतले होते ते आता कुकरमध्ये छान मॅश होऊन मऊ। हे पहा, इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे। आता आपण त्याच्यात टाकणार आहे 2 तेजपान, थोडासा दालचिनीचा तुकडा, 1 काळी वेलची, अर्धा चमचा जिरं। जिरे छान फुललं की आपण ही पेस्ट टाकणार आहे, कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण। छान तडतडले जिरं। आलं, लसूण, हिरवी मिरची, कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ही पेस्ट परतायची आहे आपल्याला। हे पहा, तेल सुटलेलं आहे वरती। पेस्ट आपली छानपैकी परतून झालेली आहे। आता आपण ह्याच्यात टोमॅटोची पेस्ट टाकूया। आता ही पेस्ट परततीये तोवरच आपण ह्याच्यात मसाले टाकायचे। हे टाकणार आहे अर्धा चमचा हळद, तीन चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, आणि आपण आणखीन याच्यात जर तुमच्याकडे छोले मसाला नसेल तर तुम्ही नाही टाकला तरीही चालेल। माझ्याकडे आहे छोले मसाला, तर मी इथं अर्धा चमचा छोले मसाला टाकते। कोणत्याही ब्रँडचा वापरला तरीही चालेल। हे पहा, हे मसाले टोमॅटो सोबत टाकल्यामुळे काय होतं, टोमॅटोही शिजतो आणि मसाले पण तेलावरती छान फ्राय होतात आणि करपतही नाही। आता आपण ही पेस्ट छान, हे पहा, तर तेल साईडने सुटलेलं आहे छानपैकी मसाल्याला। आता आपला मसाला छान फ्राय झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून उकडलेले वाटाणे टाकणार आहे। हे पहा, किती छान मॅश झालेले आहेत आपले वाटाणे। आता तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे तशी तुम्ही भाजी करून घ्या। ह्याच्यात त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे तुम्ही। आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। वाटाणे शिजताना आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला फक्त मसाल्यापुरतं मीठ टाकायचं आहे। आणि आता मिक्स करून घेऊया छानपैकी भाजी आणि हिला छान अशी उकळी काढूया। जर तुम्हाला ही भाजी आटवायची असेल, सुकी करायची असेल तसंही करू शकता, किंवा रस्सा ठेवायचा असेल तर तसंही करू शकता। तुमचं पाणी आटवण्यावरती आहे हे सगळं अवलंबून, कारण
पाणी आपण शिजताना ह्याच्यात टाकलेलं आहे आणि वटाणे ऑलरेडी उकडलेले आहे, मसाला पण फ्राय झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला सुकी बनवायची असेल तर तुम्ही कमी पाणी टाकून शिजवू शकता वाटाणे, आणि थोडीशी रस्सा हवा असेल तर पाणी तसंच ठेवू शकता. 2-3 उकळ्या आल्या की गॅस बंद करू शकता. आता ही मी थोडीशी घट्ट, हे पहा 10 मिनटं झालेली आहेत आणि ही पहा आपली भाजी किती छान दाट आणि मस्त घट्ट अशी झाली आहे. मसाले पण मिळून आले. त्यात आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया. ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपली पिवळ्या वाटाण्याची भाजी तयार आहे. दिसते ना छान, यमी यमी, टेस्टी टेस्टी. तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा. माझी रेसिपी आवडल्यास माझे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा तुमचे काय सजेशन असतील, काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा.